नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। चला तर आज करूया नारळी पौर्णिमा स्पेशल रेसिपी नारळी भात करूया। सुरुवात आजच्या रेसिपीला। तर इथे नारळी भात करण्यासाठी सगळ्यात अगोदर 1 वाटी तांदूळ मी अर्धा तासासाठी भिजत घातला होता। आता अर्धा तास झालेला आहे आपला तांदूळ भिजून। यातलं सगळं पाणी निथळून घेऊ। आता पाणी निथळून घेतलं की हा तांदूळ कुकरच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचा। तांदूळ तुम्ही कुठलाही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। आता सगळे तांदूळ आपण कुकरच्या डब्यात टाकून घेतले। आता इथे अर्धी वाटी खोबरं घेतले, ओलं खोबरं आहे, ओला नारळ, त्याचे तुकडे करून घेतले आणि त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेतलं। नंतर जसं लागेल थोडंसं पाणी आणखी वाढवू शकता किंवा तुमच्या भाताच्या अंदाजानुसार पाणी वाढवू शकता। इथे मी आणखी 1 वाटी पाणी टाकलं होतं। आता इथे व्यवस्थित आपलं नारळ बारीक करून झाले। आता हे गाळून घेऊ आपण एका गाळणीने। या पद्धतीने यातलं सगळं नारळाचं दूध आपण गाळून घेऊ। असं व्यवस्थित एका गाळणीने याला गाळून घ्यायचं। आपल्याला हे पाणी भात शिजवण्यासाठी वापरायचं आहे। आता याला थोडंसं चमच्याने असं दाबून घेऊ, म्हणजे पूर्ण दूध आपलं वेगळं होईल। बघू शकता आपल्याला 1 वाटी दूध इथे मिळालेलं आहे। आपल्या 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी एवढं दूध पुरेसं होतं। आपल्याला हा भात एकदम मोकळा शिजवायचा आहे, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही। तुमच्या भाताच्या अंदाजानुसार म्हणजे तांदळाच्या अंदाजानुसार पाणी घाला, मोकळा होईल या पद्धतीने। चिकट व्हायला नको आहे भात। या पद्धतीने आता आपलं हे नारळाचं दूध गाळून झाले, ते आपण ह्या तांदळामध्ये ओतून घेऊ। बघू शकता 1 वाटी गच्च भरून होती, त्यातलं थोडंसं ठेवलं आहे मी, 2-3 चमचे। बाकी सगळं दूध टाकून घेतलं आणि भाताच्या 2 शिट्ट्या करून घेतल्यात। आता आपला भात पण इथे शिजला गेला आहे। याला असं गरम असतानाच ताटामध्ये काढून घेऊ आणि पसरून देऊ, म्हणजे तो मोकळा होईल एकदम। असा गरम असताना भात सगळा पसरून द्यायचा, म्हणजे जसा थंड होईल तसा मोकळा होईल। आणि खूप जास्त याला हलवायचं नाही आहे, नाहीतर आपले भाताचे शीतं तुटल्या जातील। आता याला थंड होऊ देऊ। 5 मिनिटानंतर बघू। आपला भात थंड होत आहे, तोपर्यंत इथे केशर घेतलं आहे मी, 1 चिमूटभर केशर, आणि त्याच्यात दूध टाकून भिजत घालून ठेवलं। इथे गॅसवर एक कढई ठेवली, कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकलं। तूप गरम झालं की याच्यामध्ये दालचिनीचे 2 छोटे तुकडे टाकून घेऊ। 2 तुकडे घेतले दालचिनीचे छोटे, आणि 2 हिरव्या विलायच्या घेतल्यात, याचे तोंड थोडंसं फोडून अशाच टाकून दिल्यात, आणि 3 लवंगा घेतल्यात, त्या पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि थोडंसं परतून घेऊ याला, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर छान उतरेल आपल्या भातामध्ये। लवंगा अशा फोडून व्यवस्थित याला परतून घेऊ। आता याच्यामध्ये काजू बदाम किंवा तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालून घ्या। आता हे पण थोडंसं परतून घ्यायचं। परतून झालं की याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव थोडासा घालायचा आहे आपल्याला। नारळी भात आहे त्यामुळे नारळाचा वापर भरपूर प्रमाणात करायचा आहे। आता इथे अर्धी वाटी जवळजवळ ओल्या नारळाचा चव याच्यामध्ये घातला आणि याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। नारळाचा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे, 2-1 मिनिट, आणि मग त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे। मी 1 वाटी तांदळासाठी अर्धी वाटी गूळ वापरला आहे, एकदम बरोबर गोड झालं होतं। पण तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर करू शकता, गोड आवडत असेल तर आणखी थोडंसं वाढवा, किंवा कमी गोड पाहिजे असेल तर कमी केला तरी चालेल। आता आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा आहे, याला एकसारखं हलवत विरघळून घ्यायचं, नाहीतर खाली लागला जाईल गूळ। मोठे खडे असतील तर असे उलटण्याने फोडून घ्यायचे। आता आणखी 1 मिनिट याला परतून घेऊ, म्हणजे आपलं खोबरं पण छान परतल्या जाईल आणि गूळ पण विरघळल्या जाईल। खोबरं छान परतलं आणि गूळ विरघळला की याच्यामध्ये आपण थंड झालेला भात टाकून घेणार आहोत। पण त्या अगोदर याच्यात चिमूटभर मीठ टाकून घेऊ, मिठाने कुठल्याही गोड पदार्थाला छान चव येते आणखी, त्यामुळे चिमूटभर मीठ घातलं, याला मिक्स करून घेतलं। आता याच्यामध्ये थंड झालेला भात टाकून घेऊ।
हा भात करायला एकदम सोपा आणि मस्त अशा चवीचा तयार होतो. स्पेशली नारळी पौर्णिमेसाठी हा भात तुम्ही पण करून बघा. खूप छान चवीचा भात तयार झाला होता. तर आता सगळ्यात भात आपण याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आता याला छान असं एकजीव करून घेऊ. सगळ्या भाताला गूळ व नारळाचं मिश्रण लागलं पाहिजे. या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एकसारखं हलवं त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता इथे बऱ्यापैकी मिक्स करून झाले आपले मिश्रण. आणखी याला थोडंसं मिक्स करू आणि याच्यामध्ये आता केशर घातलेलं दूध जे होतं ते टाकून घेऊ. केशराच्या दुधाने रंग आणि चव दोन्ही छान येतं आपल्या भाताला. नसेल तर नाही घातलं तरी चालेल, अगदी ऑप्शनल आहे. किंवा तुम्ही याऐवजी कलर वापरला तरी चालेल किंवा तसाच ठेवला भात तरी पण छान, काहीच हरकत नाही. तर इथे बघू शकता दूध घातल्यानंतर आपल्या भाताचा कलर खूप छान झाला आहे. तरी पण याच्यामध्ये गूळ असल्यामुळे थोडासा लालसर कलर आला आहे. हा जर साखरेचा भात असता तर खूप छान कलर आला असता याला. आता याला 1-2 मिनिट अशीच वाफ कोंडू द्यायची. 2 मिनिटानंतर बघूया. मस्त असा आपला भात इथे तयार झाला आहे. गॅस बंद करून टाकलेला आहे मी. फक्त असाच गरम भात दाबून ठेवला होता. आता तो थोडासा पसरवून देऊ आणि तयार आहे आपला भात इथे. एकदम मस्त अशा चवीचा भात तयार होतो. तर इथे बघू शकता रंग आणि चव दोन्ही पण एकदम मस्त आलेली भाताला. तुम्ही पण या पद्धतीने भात नक्की करून बघा या नारळी पौर्णिमेला. सगळ्यांना आवडेल आणि तुम्हालाही नक्की आवडेल. बघू शकता इथे आपण वाटीने भाताची मूठ पाडून घेतली आहे आणि एकदम मस्त असा आपला भात दिसतोय गरमागरम. याच्यावरतून थोडंसं ओलं खोबरं आणि असाच भात आपण सर्व करू. बघू शकता छान असा रंग आलेला आणि मस्त असा घरभर वास सुटलाय भाताचा, खूप छान सुगंध. तुम्ही पण भात नक्की करा आणि केल्यावर कसा झालाय मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.